नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती बघा. यामध्ये आता पहा, पहिला प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्पीड ऑफ कार ॲट प्लेसेस दिल्ली अँड गोवा. डिफरन्स मागे सांगितलं मी, डिफरन्स म्हणजे काय तर वजाबाकी किंवा मायनस, तर दोघांमधला फरक. डिफरन्स म्हणजे फरक. तर डिफरन्स सांगायचं आहे तुम्हाला कारच्या स्पीडचा दिल्ली आणि गोवामधील. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे आग्रा आहे 60, दिल्ली आहे 120, मीरत आहे 100, पुणे आहे 140, गोवा आहे 160. तर दिल्ली आणि गोवामधला फरक बघायचा आहे आपल्याला. दिल्ली आहे 120 आणि गोवा आहे 160. 160मधून 120 जर मायनस केले तर किती होत आहेत? 40. तर तुमचा फरक आहे 40. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, द सम ऑफ स्पीड ऑफ कार ॲट प्लेसेस आग्रा अँड मीरत इज इक्वल टू द स्पीड ॲट व्हिच सिटी. सम म्हणजे बेरीज. बेरीज करायची आहे स्पीड ऑफ कार ॲट प्लेसेस आग्रा अँड मीरत. आग्रा आणि मीरतची प्लस करायची आहे. आग्राची स्पीड आहे 60 आणि मीरतची स्पीड आहे 100. 100 आणि 60 160 होत आहे. तर 160 कोणाची आहे? तर गोवाची आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल? डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रोडक्शन ऑफ टी. टनमध्ये त्याचं प्रोडक्शन आहे. 2001मध्ये 20 टन, 2002मध्ये 30 टन, 2003मध्ये 50 टन, 2004मध्ये 45 टन, 2005मध्ये 35 टन आणि 2006मध्ये 60 टन. इन विच इयर द प्रोडक्शन ऑफ टी वॉज इक्वल टू द प्रोडक्शन ऑफ इयर 2001 अँड 2002. तर इथे तुम्हाला काय म्हटलेलं आहे की कोणत्या वर्षीचं प्रोडक्शन, टीचं प्रोडक्शन जे आहे ते इक्वल होतं 2001 आणि 2002 यांच्या दोघांच्या प्रोडक्शनच्या बरोबरीचं. मग 2001 साली 20 टन आणि 2002 साली 30 टन, दोन्ही मिळून 50 टन झाले. तर 50 टन कोणाचं आहे, कोणत्या वर्षीचं आहे? 2003चं. म्हणजे ॲन्सर आहे 2003.